चला तर मंडळी, तुम्ही ही भाजी कधी बनवली का? तर इथं पॅनमध्ये ना तेल गरम करून त्यामध्ये ओल्या नारळाचे तुकडे, उभा चिरून घेतलेला कांदा, टमाटर, मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर चांगलं सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलं. म्हणजेच इथं मसाला तयार झालेला आहे. थंड करून मिक्सरला फिरून घेतला. 1 वाटी बेसन घेतलं. त्याच्यामध्ये हिंग, ओवा, खायचा सोडा, मीठ आणि हळद टाकून थोड्या-थोड्या पाण्याचा वापर करून बॅटर तयार करून घेतलं. गरम तेलामध्ये छोटी-छोटी भजी सोडून घेतली. भजी फ्राय करून काढून घेतली. त्याच तेलामध्ये वाटलेलं वाटण टाकलं. घरगुती मसाला, धना पावडर, गरम मसाला, काश्मीरी मिरची पावडर, हळद टाकली आणि तेल सेपरेट होईपर्यंत मसाला परतून घेतला चांगला. नंतर त्यामध्ये गरम पाणी टाकली आणि उकळी काढून घेतली रश्याला चांगली. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकली आणि गॅस बंद करून त्यामध्ये फ्राय केलेली भजी सोडून घेतली. तयार झाली झणझणीत भज्याची आमटी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.